नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे ऑनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा की एमपीएससी गट क संयुक्त पूर्व परीक्षा याच्या संदर्भात आयोगाची जी नोटिफिकेशन आहे ती आताच तिथं पब्लिश झालेली आहे। तर हीच ती नोटिफिकेशन आहे विद्यार्थी मित्रांनो। याच्या माध्यमातून आपण बघणार आहे की जी परीक्षा आहे, आधी जी पूर्व परीक्षा ऑनलाईन स्वरूपात करण्याचं आयोगानं जाहीर केलेलं होतं तो निर्णय आयोगानं मागे घेतलेला आहे। म्हणजे आता गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा हा जो पेपर आहे, हा पेपर आता ऑफलाईनच्या स्वरूपात तिथं होणार आहे। आणि आयोगाने यामध्ये नवीन तारीख देखील अनाउन्स केली आहे। ती कोणती आहे नेमकं आपण या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तिथं समजून घेऊया। हे नोटिफिकेशन आताच म्हणजे 16 जुलै 2026 रोजी संध्याकाळीच पब्लिश झालेलं आहे। यामध्ये लक्षात ठेवा की 25 जून 2026 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यामध्ये परीक्षा ऑनलाईन म्हणजे संगणक आधारित प्रणाली आधारित त्याला कम्प्युटर बेस्ड टेस्टच्या माध्यमातून हा पेपर होणार होता। पण आता आयोगाने म्हटलेलं आहे की आम्ही सद्य परिस्थिती आम्ही कॅन्सल केलेलं आहे। मग हे कधीपर्यंत कॅन्सल केलेलं आहे? जुलै 2027 पर्यंत ऑनलाईन पूर्व परीक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। मग त्यानंतर निर्णय घेण्यात येईल असं आयोगानं सांगितलेलं आहे। म्हणजे आता तुमची जी संयुक्त गट क संयुक्त पूर्व परीक्षा आहे, ही पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा ही ऑफलाईन स्वरूपातच होणार आहे, हे लक्षात ठेवा। आता यामध्ये नेमका जो तारीख आहे त्या तारखेमध्ये बदल करण्यात आलेला आहे। म्हणजे पूर्व परीक्षा जी आहे, आधी पूर्व परीक्षा विद्यार्थी मित्रांनो कधी 27 सप्टेंबर 2026 रोजी घेण्यात येणार होती, पण आता सुधारित दिनांक जी आहे ती 25 ऑक्टोबर 2026 रोजी आता हा पेपर तिथं होणार आहे, हे लक्षात ठेवा। सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा। आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा जी आहे ती 27 डिसेंबर 2026 रोजी घेण्यात येईल। म्हणजे आता पूर्व परीक्षा जी आहे ती ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येणार होती, ती आता ऑफलाईन होणार आहे। आणि आधीची तारीख किती होती? 27 सप्टेंबर। तर आता पूर्व परीक्षा कधी होणार आहे? 25 ऑक्टोबरला होणार आहे आणि मुख्य परीक्षा 27 डिसेंबर रोजी होणार आहे। हे सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे आपण जे आंदोलन केले एक प्रकारे त्याला पार्शियल सक्सेस मिळालेला आहे आपण असं म्हणू शकतो, कारण त्याच्याच माध्यमातून आयोगानं हे नोटिफिकेशन परत तिथं जाहीर केलेलं आहे। आणि आता परीक्षा जी आहे जुलै 2027 पर्यंतच्या सगळ्या परीक्षा आता आपण अपेक्षा करूयात की ऑफलाईन स्वरूपात तिथं घेतल्या जातील। पण त्यानंतर जे काही निर्णय आहे तो कशा पद्धतीने ऑनलाईन परीक्षा घेणार यावर आता आयोग जुलै 2027 मध्ये तिथं जाहीर करणार आहे। ठीक आहे। आता याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक काय हे लक्षात ठेवा। तर 31 जुलै 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे 29-59 रात्री 12 वाजेपर्यंत तिथं अर्ज तुम्ही सादर करू शकता। आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क तुम्हाला भरायचे आहे। म्हणजे इथे जी आता पहिले जे होतं चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची पद्धत बंद केलेली आहे, ऑनलाईन स्वरूपातच तुम्हाला परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे। ते परीक्षा शुल्क तुम्ही 3 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत भरू शकता, हे लक्षात ठेवा। आता याच्यामध्ये म्हणजे जे जुने विद्यार्थी म्हणजे ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे आणि ज्यांना फॉर्म भरायचा आहे, आता ज्यांना फॉर्म भरायचं त्यांना तर सेंटर टाकावंच लागणार आहे, पण ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलाय त्यांसाठी सुद्धा प्रक्रिया कशी असणार आहे हे यांनी आयोगाने या नोटिफिकेशन मध्ये सांगितलंय। महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ऑफलाईन ओएमआर पद्धतीने राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे। आणि जे विद्यार्थी नव्या पद्धतीनं म्हणजे ज्यांनी आतापर्यंत या गट संयुक्त पूर्व परीक्षेचा फॉर्म भरला नसेल तर त्यांना नव्याने अर्ज सादर करताना जिल्हा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे। आणि ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे, ठीक आहे, ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे त्यांनी सेंटर कसं निवडायचं आहे तर ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये माय अकाउंट या सदराखाली तिथे जायचं, माय अकाउंट वर जायचं। माय अकाउंट वर गेले तुम्ही तर तिथे तुम्हाला व्ह्यूची बटन येते। या व्ह्यूच्या बटनानंतर तुम्हाला तिथे सेंटर सिलेक्शन या बटनावर क्लिक करायचं आहे। आणि सेंटर सिलेक्शन जे काही तुम्हाला सेंटर इच्छित असाल त्या सेंटरला तुम्ही सिलेक्ट करा आणि अप्लाय व सबमिट बटनावर क्लिक करावे। वरील प्रमाणे जिल्हा केंद्र निवडीची कार्यवाही दिनांक 19 जुलै 2026 रोजी दुपारी 2 वाजतापासून दिनांक 31 जुलै 2026 रोजी 12 वाजेपर्यंत पूर्ण करणे अनिवार्य आहे। म्हणजे ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे त्यांना काय करायचं आहे, त्यांना त्यांच्या माय अकाउंट मध्ये जायचं आहे। माय अकाउंट मध्ये जी परीक्षा ती निवडायची आहे, त्यामध्ये व्ह्यू सेक्शन वर जायचं आहे। व्ह्यू सेक्शन मधून सेंटर सिलेक्शन करायचं आहे। सेंटर सिलेक्शन जे तुम्हाला सेंटर हवं आहे ते सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर अप्लाय आणि सबमिट करा। ही प्रक्रिया कधी सुरू होणार आहे तर 19 जुलै दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे आणि कधीपर्यंत राहणार आहे? 31 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत राहणार आहे। लक्षात ठेवा, फार महत्वपूर्ण माहिती आहे। ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहे त्यांना सेंटर सिलेक्शन कसं करावं ही प्रक्रिया आयोगानं याच्यामध्ये सांगितली आहे। वरील प्रमाणे जिल्हा केंद्र निवडीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवाराने अर्जामध्ये दिलेल्या पत्र व्यवहाराचा पत्ता विचारात घेऊन परीक्षेचे ठिकाण निश्चित करण्यात येईल। म्हणजे जर तुम्ही तुमचं सेंटर सिलेक्ट नाही केलं आणि तुम्ही तुमचा ऍड्रेस पुण्याचा टाकलाय, नाशिकचा टाकलाय, बीडचा टाकलाय, तिथला ऍड्रेस तुम्ही टाकाल तो ग्राह्य ठरण्यात येईल की तुम्ही तिथलेच आहात आणि तिथलं सेंटर तुम्हाला देण्यात येईल। एखादे जिल्हा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्हा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता
ओलांडली गेली तर ते जिल्हा केंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था जवळच्या दुसऱ्या जिल्हा केंद्रावर करण्यात येईल. लक्षात ठेवा, म्हणजे जर तुम्ही पुणे टाकलं आणि पुण्यातल्या जागा जर भरल्या तर मग तुम्हाला जवळचं जे दुसरं जिल्हा केंद्र आहे ते तुम्हाला दिल्या जाऊ शकतं. म्हणून लवकरात लवकर काय करा, सेंटर सिलेक्शन करून टाका ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरले आहे त्यांच्यासाठी, आणि ज्यांना नव्याने फॉर्म भरायचे त्यांनी देखील लवकरात लवकर हे फॉर्म तुम्ही आता भरून टाका. एकदा निवडलेल्या अथवा आयोगाने निश्चित केलेले जिल्हा केंद्र, परीक्षा उपकेंद्र यामध्ये बदल करण्याची विनंती कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि वरील व्यतिरिक्त मूळ जाहिरातीमधील अटी व शर्तीमध्ये कोणतेही बदल नाही. म्हणजे आता बेसिकली तुम्हाला महत्वाचं काय आहे, तर महत्वाचं आहे जी परीक्षेची दिनांक आहे ती चेंज झालेली आहे, हा सर्वात महत्वपूर्ण बदल. दुसरं म्हणजे परीक्षा जी आधी ऑनलाईन स्वरूपात होणार होती ती आता ऑफलाईन स्वरूपात होणार आहे, म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा देखील ऑफलाईन होईल आणि मुख्य परीक्षा देखील ऑफलाईन होईल. नवीन जी तारीख आहे पूर्व परीक्षेची ती विद्यार्थी मित्रांनो 25 ऑक्टोबर 2026 इथं अनाऊन्स केलेला आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे 25 ऑक्टोबर 2026 रोजी तुमची पूर्व परीक्षा होईल आणि संयुक्त मुख्य परीक्षा तुमची गट क ची 27 डिसेंबर 2026 ला तिथं होणार आहे. ठीक आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक काय असणार आहे, 31 जुलै 2026 रोजी रात्री 12 पर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता. आणि फीस भरायची जी तारीख आहे शेवटची ती 3 ऑगस्ट 2026 आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा की जे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेले नसेल त्यांना नव्याने फॉर्म भरायचा आहे आणि त्याच्यामध्ये सेंटर सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला, हे लक्षात ठेवा. आणि ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहे पण सेंटर सिलेक्शन नव्हतं कारण परीक्षा ऑनलाईन होणार होती, मग आता तुम्हाला सेंटर सिलेक्ट करताना काय करायचं, तर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये जायचं आहे, तिथे माय अकाउंट सेक्शन मध्ये जायचं आहे, परीक्षा निवडायची आहे, त्याच्यामध्ये व्ह्यू बटन दाबायचं आहे, सेंटर सिलेक्ट करायचं आहे आणि सेंटर सिलेक्ट केल्यानंतर अप्लाय व सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमचं सेंटर सिलेक्शनची प्रक्रिया कंप्लीट होईल. आणि हे ऑप्शन ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहे गट क संयुक्त पूर्व परीक्षेचे, हे ऑप्शन कधी उघडणार आहे, 19 जुलै 2026 रोजी दुपारी 2 वाजता हे उघडणार आहे. तर कधीपर्यंत राहणार आहे, 31 जुलै 2026 रोजी दुपारी 12 पर्यंत ही प्रक्रिया तिथं राहणार आहे, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. 19 जुलै दुपारी 2 वाजता. आणि लवकरात लवकर सेंटर सिलेक्ट करा. ज्या विद्यार्थी सेंटर सिलेक्ट करतील नाही तर त्यांनी जो काही ऍड्रेस टाकलेला आहे आपल्या परीक्षा फॉर्म मध्ये तोच ऍड्रेस त्यांचं मूळ सेंटर म्हणून तिथं ग्राह्य धरण्यात येईल आणि त्याच जागेवर तुम्हाला तिथं सेंटर देण्यात येणार आहे. आणि जर असं झालं की तुम्ही जे सेंटर सिलेक्ट केलंय ते सेंटर जर फुल झाले तर तुम्हाला जवळच्या जिल्ह्यामध्ये जिथं वॅकन्सी आहे तिथं तुम्हाला ते सेंटर देण्यात येईल. म्हणून लवकरात लवकर काय करा, लवकरात लवकर तुम्ही सेंटर तिथं सिलेक्शन करा. जसंही 19 जुलैला फॉर्म ओपन झालंय जुन्या विद्यार्थ्यांसाठी आणि नवीन विद्यार्थ्यांनी देखील फॉर्म भरताना सेंटर सिलेक्ट आवर्जून करावं, हे लक्षात ठेवा. तर हे विद्यार्थी मित्रांनो एक प्रकारे म्हणू शकतो की आपण जे डिमांड केली होती की संयुक्त जे पूर्व परीक्षा आहे आणि सगळ्या परीक्षेच्या ज्या परीक्षा आहे पूर्व परीक्षा त्या ऑफलाईन स्वरूपात व्हाव्या, तर हे पहिला निर्णय आयोगाकडनं तिथं आलेला आहे. आणि हा निर्णय ऑनलाईन परीक्षा जुलै 2027 पर्यंत तरी किमान होणार नाही याची खात्री तिथं आपल्याला आयोगाने या परिपत्रकाच्या माध्यमातून तिथं दिलेली आहे. पण त्याच्यानंतर काय होणार आहे तर आता हे आपण पुढे घेऊया. तर तुम्हाला हे नोटिफिकेशन हवं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही हे नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता. किंवा इतर कोणताही डाऊट असेल तुम्हाला परीक्षेसंदर्भात तर सरळ हा माझा नंबर दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो 8806242059. डायरेक्टली या नंबरवर देखील तुम्ही मला कॉल करू शकता. तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.